गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण समर्थांनी सांगितलंच आहे ना, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना, जर स्त्री नसेल ना तर ते घर मनुष्याला खायला धावतं, पण आपल्या घरामधील ही स्त्री आहे ना, ही लक्ष्मीचं स्वरूप आहे। आणि ही लक्ष्मीचं स्वरूप असणारी स्त्री जर एखाद्या पुरुषाच्या नशिबामध्ये आली, म्हणजे पत्नी म्हणून प्रवेश केला, तर त्याच्या जीवनाचं सोनंच होऊन जातं ना। पण प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारी स्त्री लक्ष्मी असते का बरं? म्हणजे जर लक्ष्मी असण्यासाठी कोणते असे 5 गुण आवश्यक असतात, त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया। बघा, ही कथा आहे ना, ती खूप पुराण काळातील गोष्ट आहे। एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं आणि ते कुटुंब अत्यंत साधारण होतं, म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब होतं। एके दिवशी त्या नवरा बायकोमध्ये कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून भांडण झालं आणि भांडण इतक्या टोकाला पोचलं की ती पत्नी तिच्या पतीला वाईट साईट काहीही बोलू लागली। पत्नीचं असं उलटसुलट बोलणं ऐकून नवऱ्याला खूप राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली आणि जशी कानाखाली बसली तशी बायको आणखीनच रागाने लालभडक झाली आणि ती आणखीनच नवऱ्याला उलटसुलट बोलू लागली। त्या नवरा बायकोला एक मुलगा आणि एक मुलगी होती। नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूप जास्त राग आला आणि ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघाली। संध्याकाळची वेळ झालेली होती, रात्र होणार होती आणि त्याच वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेने निघाली। गावातून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होतं। ते रात्र होणारच होती आणि त्या जंगलामध्ये एका साधूचा आश्रम होतं। साधू आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं की इतक्या रात्री एक स्त्री 2 मुलांना घेऊन जंगलामध्ये चाललेली आहे। याचे काहीतरी कारण आहे ना, बघा, नक्कीच असेल। आणि ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी आलेली आहे हे जाणून घेण्यासाठी साधूने विचार केला की या स्त्रीला थांबवून तिला विचारतो। परंतु पुढच्या क्षणी साधूच्या मनामध्ये विचार आला की मी जर हिला असं थांबवलं तर लोक काय विचार करतील। साधू रात्री एका स्त्रीसोबत बोलत आहेत आणि हाच विचार करून साधू मध्येच थांबला। ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालत होती आणि त्यानंतर साधूने विचार केला, जर ही इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर या जंगलामध्ये खूप भयानक प्राणी आहेत, ते नक्कीच हिला मारून खाऊन टाकतील, तिच्या मुलांना सुद्धा मारतील। आणि आता मी माझ्या समोरून चाललेले आहे ना, मला हे माहीत आहे की जंगलामध्ये खूप भयानक प्राणी आहेत आणि हे माहीत असून सुद्धा जर मी या स्त्रीला थांबवलं नाही ना तर मला या गोष्टीचा खूप मोठं पाप लागेल। देवाने विचारल्यावर मी या गोष्टीचं काय उत्तर देणार आहे बरं? साधूने विचार केला, जे होईल ते होईल, परंतु मी या स्त्रीला थांबवणारच नक्कीच आणि हिला विचारणार की तू इतक्या रात्री कुठे चाललेली आहेस। आणि त्या साधू त्या स्त्रीजवळ पोचला आणि विचारलं, तुम्ही इतक्या रात्री कुठे चालला आहात? तुमच्याजवळ हे 2 छोटी छोटी मुलं आहेत आणि तुम्ही इतक्या रात्री या जंगलात चालला आहात, नक्की तुम्हाला कोणता त्रास आहे बरं?
नवऱ्यासोबत तुमचं काही भांडण झालं आहे का, किंवा आणखीन काही प्रकार घडलेला आहे? साधूने विचारल्यावर त्या स्त्रीनं साधूला सर्व हकीकत सांगितली. आज माझ्या नवऱ्यासोबत माझं भांडण झालं आहे. माझ्या नवऱ्यानं माझ्या कानाखाली मारली आहे. मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात राहायचं नाही. मी माझ्या माहेरी चाललेली आहे. साधूने तिला समजावलं की तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असशील आणि त्यामुळं तुझ्या नवऱ्यानं तुझ्या कानाखाली मारली असेल. त्यामुळे इतका राग करणं आहे ना तुझ्यासाठी चांगली गोष्ट नाही. आणि रागाच्या भरात तू तुझ्या मुलांना घेऊन इतक्या रात्री या जंगलाच्या दिशेने चालली आहेस. पुढे तुला माहीत नाही या जंगलामध्ये किती भयानक प्राणी आहेत. हे प्राणी आहेत ना तुला खूप नुकसान पोचवतील, तुला मारतील, तुझ्या मुलांना मारतील. तुला भीती वाटत नाही का? ती स्त्री म्हणाली, हे महात्मा, काहीही होऊ द्या, परंतु मी माझ्या माहेरी जाणार आहे. साधू तिला खूप समजावत होते, परंतु ती स्त्री साधूचं काही ऐकायला तयार नव्हती. तेव्हा साधू म्हणाले, ठीक आहे, जर तुला तुझ्या माहेरी जायचं आहे ना तर तू आज रात्री माझ्या आश्रमामध्ये थांब आणि उद्या सकाळी तू तुझ्या माहेरच्या मार्गाला निघ. ती स्त्री बघा सहमत झाली आणि म्हणाली, ठीक आहे महाराज, मी रात्रभर तुमच्या आश्रमामध्ये थांबते आणि सकाळ झाली ना की माझ्या माहेरच्या मार्गाला लागेल. आश्रमामध्ये तो महात्मा त्या स्त्रीला तिच्या मुलांना घेऊन जातो. रात्र खूप झालेली होती. बघा, त्या स्त्रीला तिच्या मुलांना खूप जास्त भूकसुद्धा लागलेली होती. तेव्हा साधूनं त्यांच्यासाठी जेवणसुद्धा बनवलं आणि त्या स्त्रीला आणि त्या मुलांना खायला दिलं आणि सांगितलं की तुम्ही माझ्या झोपडीमध्ये झोपा, मी बाहेर झोपेन. ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन महात्म्याच्या झोपडीमध्ये झोपली आणि तो महात्मा झोपडीच्या बाहेर झोपू लागला. साधूला मच्छर खूपच त्रास देत होते, परंतु साधू महाराजानं हे सर्व सहनसुद्धा केलं. रात्रभर बाहेरच झोपून राहिले. सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाली, हे महात्मा, आता मी माझ्या माहेरी जाऊ इच्छित आहे. साधू म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे ना तसं तू कर. ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिच्या माहेरच्या दिशेला निघाली होती आणि त्या रस्त्यावर लोकांची ये जा चालू झाली होती आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोचते आणि जेव्हा ती माहेरी पोचते तेव्हा त्या स्त्रीच्या आईवडील पाहतात की आमची मुलगी घरी आलेली आहे. तिची दोन्ही मुलं तिच्यासोबत आहेत, परंतु नवरा तिच्यासोबत नाही. तिच्या चेहऱ्याकडं त्यांनी पाहिलं तर चेहरा रागाने लाल बुंद झाला होता. रागाने डोळे लाल झालेले होते. तेव्हा त्या स्त्रीच्या आईवडिलांनी तिला समजावलं की आमची मुलगी या जावयांमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालेलं असेल. तेव्हा वडील मुलीला विचारतात, मुली काय झालं? तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे का आला नाही बरं? तुमच्यामध्ये काही झालं आहे का? ते आम्हाला खरं खरं सांग. तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना सांगते, माझ्या नवऱ्यानं माझ्या कानाखाली मारली आहे. माझ्यामध्ये भांडण झालं आहे, म्हणजे आमच्यामध्ये भांडण झालेलं आहे. आता मी त्यांच्यासोबत कधीच राहणार नाही, मी तुमच्याकडे राहणार आहे. तेव्हा वडील म्हणाले, मुली तुझं बोलणं तर खरं आहे की तुझ्या नवऱ्यानं तुझ्या कानाखाली मारलेली, पण टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी ही 2 हाताने वाजत असते ना. तू सुद्धा काहीतरी म्हणाली असशीलच, असं तर होऊ शकत नाही. काहीच न म्हणता आमच्या जावयानं तुझ्या कानाखाली मारले असेल. खरं खरं सांग, नक्की काय झालं आहे बरं? परंतु त्या स्त्रीनं तिनं जे वाईट साईट शब्द नवऱ्याला बोलले होते ना ते काही सांगितलं? बघा, काहीच सांगितलं नाही. ते फक्त सांगत होती की माझी काहीच चूक नाही. चूक नसताना सुद्धा थोड्याशा रागामुळं माझ्या नवऱ्यानं माझ्या कानाखाली मारलेली आहे. आता मी त्या घरात कधीच जाणार नाही. एकतर मी तुमच्याकडे राहील, नाहीतर मी आत्महत्या करेल.
वडिलांनी जेव्हा हे ऐकलं की त्यांची मुलगी आत्महत्याबद्दल बोलत आहे, तेव्हा ते वडीलसुद्धा घाबरले. त्यांनी विचार केला, जर हिला आता आणखीन काही प्रश्न विचारले ना, ही काहीही करू शकते, त्यामुळं सध्या हिला आराम करू द्या. पुढच्या दिवशी वडील मुलीला पुन्हा विचारतात, परंतु जेव्हा बघा तेव्हासुद्धा ते मुलगी वडिलांना काहीच सांगत नाही. ती असं सांगत असते की माझी काहीच चुकी नाही, नवऱ्याने उगाचच माझ्या कानाखाली मारलेली आहे. अशा प्रकारे स्त्री ती दोष तिच्या नवऱ्यावर टाकत असते. मुलीचे हे शब्द ऐकून वडील म्हणतात, ठीक आहे, तू आता इथे राहू शकतेस. दुसरीकडे काय झालं, त्या स्त्रीचे सासू सासरे होते. ते सकाळी उठून पाहतात तर त्यांची सूनबाई घरात नसते. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं की आमची सूनबाई कुठे आहे बरं, कुठे गेली आहे? ती आज सकाळपासून घरात दिसत नाही. तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो, काल आमच्यामध्ये भांडण झालं, रात्री मुलांना घेऊन ती तिच्या माहेरी गेलेली आहे. वडिलांनी विचारलं, भांडण का झालं बरं? मुलाने उत्तर दिलं, बाबा छोट्याच्या गोष्टीवरून झालं, छोट्याशा गोष्टीवरून वाढत गेला आणि मुलांना घेऊन ती तिच्या माहेरी गेली. वडील म्हणाले, जर छोटीशी गोष्ट होती ना, मग तुझी बायको मुलांना घेऊन माहेरी का गेली? असं वाटत आहे तू तुझ्या बायकोसोबत काहीतरी चुकीचा वागला आहेस. आम्हाला सर्व खरं खरं सांग, तू तुझ्या बायकोसोबत काय केलं आहेस बरं? तेव्हा तो मुलगा म्हणतो, बाबा माझ्या बायकोच्या एका कानाखाली मी मारली आणि त्यामुळं ती नाराज होऊन मुलांना घेऊन माहेरी गेली आहे. तेव्हा वडिलांनी विचारलं, बेटा तू कानाखाली का मारलीस बरं? तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा तिने मला खूप वाईट साईड शब्द बोलले, त्यामुळं मला राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली. वडील म्हणाले, बाळा तू खूप चुकीचं वागला आहेस. तुला माहीत नाही का की स्त्री ही घरची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते ना, ते घर स्मशाना समान होत असतं. त्या घरामध्ये कुठलंही नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच तू घरच्या लक्ष्मीसोबत खूपच चुकीचं वागला आहेस. तू आता असं कर, तू तुझ्या सासूरवाडीला जा आणि तिला घेऊन इकडे ये. मला माझ्या सूनबाईशिवाय हे घर चांगलं दिसत नाही. मुलगा म्हणाला, बाबा ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे, मी तिला कसं घेऊन येऊ? स्त्री ही घराची लक्ष्मी असते ना, परंतु लक्ष्मी समान तिनं कोणतंही कामं केली नाही. ती कुलक्ष्मी आहे. ती मला खूपच वाईट साईट शब्द बोललेली आहे. मग मी तिला कसं घेऊन येऊ बरं? तिच्यामध्ये कोणतेही लक्ष्मीचे गुण मला दिसत नाही. बाबा तुम्हाला माहीत नाही की कोणाचाही मान सन्मान ती ठेवत नाही. ती तुमचा सुद्धा मान सन्मान ठेवत नाही. ती तुमची सेवा करत नाही. जर माझा एखादा मित्र जरी घरी आला ना, तर ती चिडचिड करू लागते. आता बाबा तुम्ही मला सांगा, माझे मित्र मला भेटण्यासाठी जर घरी येत असतील, ज्या माणसाला या समाजामध्ये 4 लोक ओळखत नसतील, तर तो माणूस काय कामाचा आहे बरं? एका स्त्रीचं कर्तव्य आहे ना की तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणीही येतो त्याचा आदर सन्मान करावा, त्यांना चहा पाणी करावं, त्यांना विचारावं. परंतु बाबा असे गुण माझ्या बायकोमध्ये अजिबात नाही. मग मी तिला लक्ष्मी कसं मानू बरं? बाबा तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही की एके दिवशी आपल्या घरी एक भिकारीसुद्धा आला होता आणि घराच्या बाहेर उभं राहून सारखं भिक्षा मागत होता. परंतु हिने आतून दरवाजा बंद केला. बिचारा खूप वेळ बाहेर राहून भिक्षा मागत राहिला, परंतु हिनं दरवाजा अजिबात उघडलेला नाही आणि त्याला भिक्षा बिलकुल दिली नाही. बाबा तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की जी स्त्री भिकाऱ्याला भीक देत नसेल ना, तर तिला लक्ष्मी म्हणू नये. तुम्हाला माहीतच असेल की या जगामध्ये सर्वोच्च म्हणजे उच्च काम कोणतं असेल ना, तर ते आहे भीक मागणं. बघा आता तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल, म्हणजे सर्वात उच्च काम भीक मागणं कसं काय बरं? म्हणजे भीक मागणं
भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असा कुठलाही माणूस नाही, परंतु जी बायको भिकाऱ्याला भीक देत नाही ती त्याच्यापेक्षा सुद्धा तुच्छ असते. आणि म्हणूनच माझ्या पत्नीमध्ये मला लक्ष्मीचे कोणतेही गुण दिसत नाही. मग मी सासूरवाडीला जाऊन तिला कसं परत घेऊन येऊ बरं? तेव्हा वडील त्या मुलाला समजावतात, बाळा तुला समजणार नाही, तू आज अज्ञानासारखं बोलत आहेस. मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेच गुण आहेत. ती तुला भेटायला येणाऱ्यांना किंवा भीक मागायला येणाऱ्यांना कोणताही मानसन्मान ठेवत नाही. तुला वाईट साईट शब्द बोलत असते, हे मी मानतो. तू खोटं बोलत नाहीस, परंतु पतीचं कर्तव्य हे असतं ना की जर पत्नी वाईट साईट शब्द बोलत असेल तर तीही चूक करत असेल ना, परंतु नवऱ्यानं तिला समजावून सांगायला हवं. जर पत्नी चुकीच्या मार्गावर जात असेल, चुकीचा मार्ग अवलंबत असेल, कोणाचा मान सन्मान ठेवत नसेल, तर नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल ना, तर नवऱ्याचं हे कर्तव्य आहे की तिला समजावून सांगावं, तिच्यामधील अज्ञान दूर करून तिच्यामध्ये ज्ञान भरावं. हे काम नवऱ्याचंच असतं ना. परंतु तू काय केलंस? तिच्या कानाखाली मारलीस, परंतु तिला तू समजावून सांगितलं नाहीस. तू हे खूप चुकीचं केलेलं आहेस. वडिलांनी मुलाला समजवल्यावर मुलगा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणता ना तसंच मी करतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तिच्यामध्ये मला कोणताही लक्ष्मीचा गुण दिसत नाही. माझं आणि तिचं अजिबात जमणार नाही. वडील म्हणाले, बाळो तू पुन्हा तसंच अज्ञानासारखं बोलत आहेस. तू आधी तिला घेऊन तर ये, मी तुला समजावून सांगेल आणि तू सुद्धा तिला समजावून सांग. वडिलांचं बोलणं ऐकून तो मुलगा त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीच्या दिशेने निघाला. तो त्याच रस्त्याने जातो ज्या रस्त्याने त्याची बायको मुलांना घेऊन माहेरी गेलेली होती. तोच जंगलाचा मार्ग होता. तेव्हा तो त्या मार्गाने चालला होता, तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या मुलीची चप्पल त्या रस्त्यामध्ये पडलेली आहे. तेव्हा त्याला खूप भीती वाटली. त्याने विचार केला की ह्या जंगलामध्ये माझ्या बायकोसोबत आणि मुलांसोबत काही अघटित तर घडलं नसेल ना, कोणता अपघात तर झाला नसेल ना. माझ्या मुलीची चप्पल इथे कशी पडली आहे बरं? तो खूपच घाबरला, परंतु त्याने हिंमत एकवली आणि पुन्हा तो त्याच्या मार्गाला लागला आणि थोड्या वेळानं सासूरवाडीला सुद्धा पोचतो. तेव्हा त्या सासूरवाडीमध्ये त्याची बायको मुलांसोबत बसलेली दिसली. जेव्हा पत्नीनं नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिने मुलांना सांगितलं की तुमचे बाबा आलेले आहेत, तुम्ही त्यांच्याजवळ जा. मुलं तर त्यांच्या बाबांजवळ सुद्धा गेली, पण पत्नी घराच्या आतमध्ये निघून गेली. सासूरवाडीला आल्यामुळं सासू आणि सासरे यांनी जावयाची खूपच चांगली खातिरदारी सुद्धा केली. ते त्या दिवशी जावयाला काहीच विचारत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जावयाला आणि मुलीला समोर बसवतात आणि विचारतात, जावई तुम्ही आमच्या मुलीच्या कानाखाली का मारलीत बरं? आमच्या मुलीची काही चूक नसताना तुम्ही तिच्या कानाखाली का मारली आहे? ही असं सांगत आहे की मी काही चुकीचं वागलं नाही, फक्त थोडासा राग होता आणि त्यातच त्यांनी माझ्या कानाखाली मारली आहे. तुम्ही असं का केलं बरं? तेव्हा त्या मुलीचा पती म्हणाला, हे बघा बाबा, तुमची मुलगी तर तिचे दोष काहीच सांगणार नाही, ती फक्त माझेच दोष सांगेल, हे मला चांगलं माहीत आहे. परंतु जे काही झालं आहे ना, यामध्ये तिची चूक आहे. तेव्हा सासू म्हणाली, हो बेटा, आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे की आमच्या मुलीची काय चुकी आहे बरं. जे काही घडलं होतं ना, ते जावयानं बघा सासू सासऱ्याला सांगितलं की थोड्याशा गोष्टीवरून वाद झाला, हिने मला खूपच वाईट साईट शब्द बोलले, ही मला असं उलटसुलट शब्द बोलत होती ना, तेव्हा मला खूप राग आला आणि तिच्या मी कानाखाली लगावली. आता बाबा तुम्हीच सांगा, असं म्हणतात ना की स्त्री ही घरची लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल, त्याला वाईट साईट शब्द बोलत असेल, तेव्हा यापेक्षा वाईट अशी कोणती गोष्ट असेल का?
म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली. जेव्हा वडील त्यांच्या मुलीचे हे कृत्य ऐकतात तेव्हा ते तिला विचारतात, बेटी तू असंच केलं आहेस का? तू आमच्यासोबत खोटं बोलला आहेस का? तू तुझ्या नवऱ्याला वाईट साईट शब्द बोलली आहेस का? वडिलांचं बोलणं ऐकून ती मुलगी काहीच बोलली नाही. ती गुपचूप उभी राहिली. तेव्हा वडिलांना खूप राग आला आणि ते म्हणाले, तू आता कोणाची तरी पत्नी आहेस. तू आमची मुलगी तर आहेसच, परंतु त्या अगोदर तू कोणाची तरी पत्नी आहेस आणि पत्नीसोबत तू आता आई सुद्धा बनलेली आहेस. तुला 2 मुलं आहेत. तू तुझं पत्नीचं कर्तव्य योग्य प्रकारे करत नाहीस. त्याचबरोबर आईचं कर्तव्य सुद्धा तू पार पाडत नाहीस. तू सरळ मुलांना घेऊन माहेरी निघून आलीस. तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काही चिंता नाही का? माहेरी निघून येताना तू तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच विचार केला नाहीस का? चांगली गोष्ट तर हीच असेल की तू तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या जावयासोबत पुन्हा तुझ्या सासरी निघून जा. जेव्हा ती मुलगी म्हणाली, बाबा मी मरू शकते, परंतु माझ्या सासरी पुन्हा मी कधीच जाणार नाही, तेव्हा वडिलांनी समजवलं, बेटी तू अज्ञानी आहेस का? तुझ्यात आता क्रोध भरलेला आहे आणि हा क्रोध तुझा नाश करेल. यामध्ये तुझंच नुकसान आहे. काहीच नाही. माझं जे काम होतं ना ते मी केलं आहे. मी तुझं लग्न लावून दिलं. जरा आमच्याकडे राहत असशील ना तर असं किती दिवस राहणार आहेस? जरा विचार कर. आम्ही जेव्हापर्यंत जिवंत आहोत ना तेव्हापर्यंत तू इथे राहू शकतेस, परंतु आम्ही अजून किती दिवस जिवंत राहणार आहोत हे सुद्धा माहीत नाही. कारण आता आम्ही म्हातारे झालेलो आहोत आणि कधी आम्ही हे जग सोडून जाऊ ना आम्हालाच माहिती नाही. आम्ही गेल्यानंतर तुझे भाऊ आणि वहिनी आहेत ना तुला कशा प्रकारे ठेवतील हे आम्हाला सुद्धा माहीत नाही, की ते तुला खूप घालून पाडून सुद्धा बोलू शकतात. आज तुला तुझ्या नवऱ्यानं कानाखाली मारली या गोष्टीचं तुला दुःख होत आहे ना, त्यापेक्षा जास्त दुःख तुला तेव्हा होईल जेव्हा आम्ही हे जग सोडून निघून जाऊ आणि तुझे भाऊ आणि वहिनी तुला काहीही बोलतील, तुझा अपमान करतील आणि त्या दिवशी तुला खूप वाईट सुद्धा वाटेल. म्हणून आमचं बोलणं ऐक, कारण मुलीचं घर आहे ना हे सासरच असतं. आमच्यासाठी तर तू परकी झालेली आहेस आणि म्हणूनच तू तुझ्या सासरी निघून जा. कारण स्त्रीसाठी सर्वात मोठं सुख असेल ना तर ते सासरच आहे. आणि ज्या स्त्रीचा नवरा सुखी असतो त्या स्त्रीची मुलंसुद्धा सुखी असतात. ज्या स्त्रीच्या सासरची माणसं चांगली असतात आणि तेव्हा अशा स्त्रीसाठी आहे ना तेच घर स्वर्ग असतं. अशा प्रकारे वडिलांनी त्यांच्या मुलीला समजावलं की नवरा बायकोमध्ये थोडेफार भांडणं होतच असतात, परंतु अशा प्रकारे तू राग करू नकोस. अशा प्रकारे तू नवऱ्याला उलटसुद्धा बोलू नकोस, ज्यामुळं नवऱ्याला नाईलाजानं तुझ्यावर हात उचलावा लागेल. त्यामुळं आधी स्वतःला सुधार आणि त्यानंतर दुसऱ्यांना सुधारण्याची वार्ता कर. बघा असं ते म्हणतात ना की स्वतः सुधारा मग जग सुधारेल. म्हणून बेटा आमचं हे बोलणं लक्षात ठेव. जर तुला सुखी राहायचं असेल ना तर तुझ्या नवऱ्याची सेवा कर, सासू सासऱ्यांची सेवा कर, तुझ्या मुलांचा चांगल्या प्रकारे तू पालनपोषण कर. हेच तुला चांगलं सुख प्रदान करेल. वडिलांनी असं समजवल्यानंतर मुलगी रडू लागते आणि तिच्या चुकीची माफी वडिलांकडे मागू लागते. तेव्हा वडील म्हणतात, आमची क्षमा मागण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याची माफी माग. ती स्त्री नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते, माझ्यामध्ये अज्ञान होतं. मला जर हेच वाटत होतं ना की वडिलांकडे मी पूर्ण आयुष्य राहू शकते, परंतु आज मला समजलं की मुलगी ही फक्त वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या घरी राहू शकते. लग्नानंतर मुलीचं खरं सुख आहे ना ते सासरीच असतं. मी तुमची क्षमा मागते आणि यापुढे तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. मुलीचं असं बोलणं ऐकून तिचे आई वडील खूप खुश होतात आणि खूप साऱ्या भेटवस्तू देऊन जावयाचा आणि मुलीचा निरोप घेतात. सासूरवाडीकडून मिळालेल्या भेटवस्तू घेऊन
नवरा त्याच्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत त्याच्या घराच्या मार्गाने जातो, तो त्याच मार्गाने जातो ज्या मार्गाने तो सासूरवाडीला आला होता, आणि त्याच जंगलाच्या मार्गाने तो त्याच्या घरी जात असतो. पुढे गेल्यावर नवरा पत्नीला म्हणतो, इथे मला मुलीची चप्पल सापडलेली होती, मला खूपच भीती वाटली होती, असं का झालं बरं? तू रात्री कुठे राहिली होतीस का? तेव्हा ती पत्नी म्हणते, स्वामी, जेव्हा मी रात्री या मार्गाने येत होते ना, तेव्हा एक साधू महाराजांनी मला थांबवलं, आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी इथून पुन्हा मार्गाला लागले. तेव्हा साधूनं मला सांगितलं की बेटा, जेव्हा तू कधी तुझ्या माहेरून सासरी परत येशील ना, तेव्हा मला भेटून जा. तेव्हा नवरा म्हणाला, ठीक आहे, चला आपण त्या महात्म्याला भेटूनच जाऊया, कारण तो आश्रम आहे ना, तर आपल्याच रस्त्यावर भेटणार आहे. पत्नीसोबत मुलांसोबत तो पती त्या महात्म्याच्या आश्रमामध्ये पोचतो. तिथे काय पाहिलं की महात्मा स्नान करत होते. महात्म्यानं त्या स्त्रीला पाहिलं, जी स्त्री रात्री त्याच्या आश्रमामध्ये थांबली होती. तेव्हा साधू म्हणाले, तुम्ही थोडा वेळ वाट पहा, मी स्नान आणि पूजा आटपून तुम्हाला भेटायला येतो. तो महात्मा स्नान पूजापाठ करून त्यांच्या जवळ पोचतात. त्यांना दोघांना सोबत पाहून ते खूप आनंदित होतात. त्यानंतर ते म्हणतात, मुली, त्या दिवशी मी तुला समजावलं होतं, परंतु तू माझं ऐकलं नाहीस. स्त्रीसाठी सर्वात मोठं सुख असेल ना, तर ते सासर आहे, आणि आज तू पुन्हा परत आली आहेस. ती स्त्री महात्म्याजवळ क्षमा मागते आणि म्हणते, महाराज, माझ्याकडून चूक झालेली आहे, आणि रागानं मी माझ्या माहेरून निघून गेली होती, परंतु आज मला समजलं की तुम्ही खरं म्हणत आहात. स्त्रीसाठी सर्वात मोठं सुख कोणतं असेल ना, तर ते सासर आहे. तेव्हा महात्मा समजावतात की बेटी, मी तुला 5 गोष्टी सांगतो, आणि या 5 गोष्टी तू तुझ्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेव. हे 5 गुण आहेत ना, ज्या स्त्रीमध्ये असतात त्या स्त्रियांना लक्ष्मी समान समजलं जातं. त्या स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा नक्कीच मिळतो. आणि मुली, या 5 गोष्टी तू नेहमी आयुष्यात लक्षात ठेव. साधू महाराज म्हणतात, पहिलं लक्षण आहे, जी स्त्री सकाळी उठून स्नान करते आणि ब्रह्ममुहूर्तावर पूजापाठ करते ना, आणि पूजापाठ केल्यानंतर घरातील कामं उरकते, मुलाबाळांची काळजी घेते, मुलांना व्यवस्थित स्वच्छ ठेवते, अशा स्त्रीवर आहे ना, माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते, आणि अशा घरामध्ये कधीच गरिबी राहत नाही. आता दुसरं लक्षण महात्मा सांगतात की जी स्त्री तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, तिच्या घराची व्यवस्थित काळजी घेते, अशा स्त्रीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. आणि ही लक्ष्मी अशा स्त्रीवर आहे ना, नेहमी खुश असते. पण त्याउलट जर एखादी स्त्री नवऱ्याशी भांडण करत असेल, सासू सासऱ्यांना त्रास देत असेल, तर अशा स्त्रीवर लक्ष्मी रुष्ट होऊन जाते. अशा घराला लक्ष्मी आहे ना, ती घर सोडून निघून जाते. अशा घरामध्ये गरिबी येत असते. त्यामुळं प्रत्येक स्त्रीनं तिच्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. आणि हेच स्त्रीचं कर्तव्य आहे ना, हाच स्त्रीचा धर्म आहे ना. आता तिसरं लक्षण स्त्रीमध्ये हे असायला हवं की तिने तिच्या नवऱ्याला कधी उलटसुलट बोलू नये. जी स्त्री तिच्या नवऱ्याला कधीही उलटसुलट बोलत नाही, नवऱ्याला नेहमी मान सन्मान करत असते ना, सासू सासऱ्यांना सुद्धा कधीही ती उलट बोलत नाही, त्यांचा सन्मान ठेवत असते, त्यांची इज्जत ठेवत असते, तर अशी स्त्री सुद्धा आहे ना, लक्ष्मी स्वरूप समजली जाते. आणि जी स्त्री नवऱ्याला वाईट शब्द बोलत असते, अशा स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा कधीच मिळत नाही. अशी स्त्री समाजामध्ये सुद्धा अपमानित होत असते. आता चौथं लक्षण पाहू जा. जी स्त्री घरी आलेल्या अतिथीचा मान सन्मान ठेवत असते, भिकाऱ्याला भिक्षा देते, अशी स्त्री लक्ष्मी स्वरूप समजली जाते. आता पाहूया 5वं लक्षण, म्हणजे स्त्रीनं सकाळी लवकर उठावं. जी स्त्री सकाळी लवकर उठते ना, घराची व्यवस्थित साफसफाई करते,
अशा घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असतो. अशा घरातून लक्ष्मी माता आहे ना, कधीच जात नाही. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, अशा स्त्रीला लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. ज्या स्त्रिया सकाळी उशिरा उठतात आणि उशिरापर्यंत झोपून राहतात आणि उठल्यानंतर ताबडतोब त्यांचा शृंगार करण्यामध्ये लागतात, घराची साफसफाई करत नाही, मुलांवर ज्यांचं लक्ष नसतं, अशा स्त्रियांना लक्ष्मीचं रूप मानलं जात नाही. अशा स्त्रियांना कुलक्ष्मी समजलं जातं. अशा स्त्रिया आहेत ना, ज्या घरामध्ये असतात त्या घरावर लक्ष्मी माता नेहमी नाराज राहते, ज्यामुळं असं घर गरीब होत जातं. अशा घरांमध्ये कधीच सुखशांती नांदत नाही. त्यामुळं हे 5वं लक्षणसुद्धा आहे ना, प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवं. अशा प्रकारे ते साधू महाराज स्त्रियांबद्दल 5 लक्षणे समजावून सांगतात. ती स्त्री हात जोडून त्या साधू महाराजांची क्षमा मागते आणि म्हणते, हे महाराज, ही 5 लक्षणे मी आजपासून माझ्यामध्ये नक्कीच अंमलात आणेल. मी सुद्धा घरी जाऊन माझे कर्तव्य नक्की निभावेल. साधू महात्म्यांनी ऐकल्यानंतर खूपच आनंदित होतात आणि त्यानंतर साधू महात्म्यांचा निरोप घेऊन ती स्त्री नवऱ्यासोबत तिच्या सासरी जाते आणि त्यानंतर ती स्त्री साधू महाराजांनी सांगितलेल्या 5 लक्षणांचं तिच्या जीवनामध्ये पालन करू लागते. त्यानंतर तिच्या घरामध्ये सुखशांती नांदू लागते, घराची भरभराट होते आणि त्यानंतर तिच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. आता या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपले समर्थ नियम आहेत ना, ते तुम्हाला माहीत आहेत का? परस्त्री माते भगिनी, परस्त्री माते समान, परधन भयावं आणि उपासना दर निरूपणामध्ये सांगत आलेले आहेत की उपासना आपण ब्रह्ममुहूर्तावर का करावी, स्त्रीनं घराच्या सर्वात अगोदर का उठावं. आज तुम्हाला समजलं असेल, आज तुम्हाला कळालं असेल की ब्रह्ममुहूर्तावर स्त्रीनं का उठावं. आणि जी स्त्री घराच्या प्रत्येक मनुष्य उठण्याच्या अगोदर उठते ना, त्या घराची नेहमी भरभराटच होते. ती स्त्री खरी लक्ष्मी स्वरूप आहे. आणि ही अशी लक्ष्मी स्वरूप स्त्री असेल ना, जर एखाद्या मनुष्याकडून, एखाद्या पतीकडून तिला जर त्रास होत असेल तर त्या पतीची भरभराट कधी होऊ शकत नाही. म्हणून अशा स्त्रियांचा आदर करा, कारण या स्त्रिया आहेत ना, खूप कमी लोकांना मिळत असतात, खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये असतात. म्हणून आपली पत्नी असेल, आपली बहीण असेल, तिला खूप चांगली वागणूक द्या, तिच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा, तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.